सांगलीच्या ईश्वरपूर शहरात मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण शहरच हादरून गेले. ओळखीतल्याच दोन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीवर ऊसाच्या शेतात नेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे. नेमकं काय घडलंय बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हरिचंद्र, तुम्ही पाहत आहात सकाळ. मंगळवारी सायंकाळी 8:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. ईश्वरपूरमधील ही अल्पवयीन मुलगी त्यावेळी घरी एकटी होती. लहानपणीच वडिलांचे निधन झाले असून आई वडापावच्या गाड्यावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. आई कामावर गेल्याचा गैरफायदा घेत ओळखीतल्याच ऋतिक दिनकर महापुरे याने पीडित मुलीला फोन करून शिराळा नाक्यावर बोलवून घेतलं. त्या मुलीनेही विश्वास ठेवून घराला कुलूप लावला आणि ती नाक्यावर गेली. नाक्यावर पोहोचतात तिथे ऋतिक महापुरे आणि त्याचा मित्र आशिष जयवंत खांबे दुचाकीवर तिची वाट पाहत बसले होते. दोघांनी तिला दुचाकीवर बसवून पेठ सांगली रस्त्यावरील एका हॉस्पिटलच्या मागील बाजूच्या ऊसाच्या शेतात नेलं आणि तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने विरोध करताच तिला महापुरे याने कमरेच्या पट्ट्याने तिला मारहाण केली. तिला ढकलून दिलं, त्यात ती जखमी झाली. यावेळी आशिषने तिच्यावर अतिप्रसंग केला आणि ती ओरडत असताना तिचे तोंड दाबून धरले. दंगा केलास तर मारून टाकीन अशी धमकी यावेळी दोघांनी त्या तरुणीला दिली. हे नराधाम इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी त्या मुलीचे कपडे घेऊन तिथून ते पसार झालेत. भीतीने आणि धक्क्याने पूर्णपणे खचलेली ती मुलगी मदतीसाठी रस्त्याने तशीच चालत होती. रात्री 11:30च्या दरम्यान ती मुलगी आंबेडकर नगर येथील रस्त्यावर चालत असताना काही लोकांनी तिला पाहिलं आणि तिची चौकशी करत पोलिसांशी संपर्क साधला. याच वेळी रात्री कामावरून घरी परतलेल्या आईला मुलगी कुठे दिसत नसल्याने तिचा ती शोध घेऊ लागली. शोध घेऊनही काही ठाव ठिकाणा न लागल्याने घाबरलेल्या आईने 112 क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधत पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यातच मुलगी सापडत नसल्याचे सांगत असतानाच काही वेळातच पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची एक गाडी येऊन थांबली आणि घाबरलेल्या अवस्थेत तिची मुलगी गाडीतून उतरताना दिसली. त्यानंतर तिच्या आईने त्या मुलीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली आणि त्या मुलीने संपूर्ण घटना तिच्या आईला बोलून दाखवली. यानंतर पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली आणि तक्रार दाखल करून घेतली. यात आशिष जयवंत खांबे, ऋतिक दिनकर महापुरे या दोघांच्या विरोधात बलात्कार, मारहाण, धमकी देणे तसेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आज दुपारी दोघांना अटक केली आहे. उद्या त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. संशयित आरोपी महापुरे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समोर येत आहे. त्याच्यावर याआधी देखील मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. खून, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे त्याच्यावर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर ईश्वरपूर शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून नराधामांवर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिक करताना दिसत आहे. आता या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.